नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चवीला एकदम झक्कास आणि कुरकुरीत रावस फिश फ्राय. रेसिपीमध्ये काही टिप्स सांगितल्या आहे, जसं की माशांना कुरकुरीतपणा येण्यासाठी काय करायचं, मार्केटमधून आपण जेव्हा मासे आणतो त्याचा वास येतो, मग तो खाताना वास येऊ नये म्हणून काय करायचं, ताजा मासा कसा ओळखायचा, असं सविस्तर सांगितलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सुरुवात करूया. अर्धा किलो रावस मासा घेतला आणि त्याचे मार्केटमधूनच काप करून आणले. आता ताजा मासा ओळखायला खूप सोपं. मासा नासा दाबल्या नाही गेला पाहिजे, तो कडकच राहिला पाहिजे की समजून जायचं मासा ताजा आहे. मासे स्वच्छ धुवून घेतले आहे ना. आता मॅरिनेशनची तयारी करू. 1 चमचा मीठ टाकायचं. लिंबूची ना अर्धी फोड घ्यायची आणि त्याचा रस काढून घ्यायचा. लिंबू ऐवजी ना तुम्ही कोकम सुद्धा वापरू शकता. मिक्स करायचं. लिंबू किंवा कोकम वापरल्यामुळे ना जो माशाला वास येतो ना तो येत नाही माशाचा. लिंबू आणि मीठ व्यवस्थित मिक्स झालं ना, आता ते सर्व अशा माशांना लावून घ्यायचं. दोन्ही साईडने लावायचं. उलटून घ्यायचे मासे आणि परत लावून घ्यायचं ते लिंबूचं पाणी आणि मिठाचं. हाताने चोळून घ्यायचं म्हणजे पूर्ण माशाला असं पाणी लागलं पाहिजे. आता हे माशाचं ताट आहे ना असं करून ठेवायचं. याच्या खाली ना काहीतरी असं उंच ठेवायचं म्हणजे ताट ना असं उंच राहिलं पाहिजे. मग त्यातलं जे असं खराब पाणी असं ना ते निघून जातं. 5 ते 6 मिनिटे आपण मासे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. जास्त वेळ ठेवू नका. जास्त वेळ जर ठेवला ना तर मासे फ्राय करताना कुरकुरीत राहत नाही. हे बघा, निंबू आणि मीठ लावल्यानंतर खराब पाणी निघतंय, तुम्ही बघू शकता. असं वरती करून ठेवायचं ताट म्हणजे पाणी निघून जातं आपोआप. मॅरिनेशनसाठी याला बाजूला ठेवून देऊ आणि मसाल्याची तयारी करू. 2 चमचे आपलं घरगुती लाल तिखट टाकायचं आणि 1 चमचा बेडगी मिरची टाकायची. बेडगी मिरचीने ना कलर छान येतो माशांना आणि ती कमी तिखट असते म्हणजे तिखट पण होतं आणि कलर पण छान येतो. थोडीशी हळद टाकायची, अगदी चिमूटभर, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं कारण मासे हे मुळातच खारट असतात, तर त्यासाठी प्रमाण कमी ठेवा. मिक्स करून घेऊ हे सर्व. मिक्स करून झालं ना, आता त्यात 1 चमचा तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे ना माशांना हा मसाला चिटकून राहतो. आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी हे थोडं थोडं टाकायचं, जास्त टाकू नका. मसाला आपल्याला असा घट्ट ठेवायचा आहे, पातळ नाही करायचं. मासे बनवायला ना असा खास काही मसाला लागत नाही. आपले जे घरगुती मसाले असतात ना त्यातूनच खरंच माशांना छान चव येते. मसाला तयार झाला. आता माशाच्या आवरणाची तयारी करू. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं ना त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा. अर्धा किलो माशासाठी ना एवढं आवरणाचं पीठ भरपूर होतं. अर्धा चमचा घरगुती लाल मिरची पावडर टाकायची आणि अर्धा चमचा बेडगी मिरची टाकायची म्हणजे आवरण सुद्धा तिखट होईल. चवीपुरतं मीठ. मिठाचं प्रमाण हे कमी ठेवा बरं का, कारण आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा मीठ टाकलं, मसाला बनवताना सुद्धा मीठ टाकलं आणि पिठामध्ये सुद्धा मीठ टाकलं. आता हे मिक्स करून घ्यायचं. माशाच्या आवरणासाठी तांदळाचं पीठ हे हलकं क्रिस्पी टेक्स्चर देतं आणि रवा ना माशाचा कुरकुरीतपणा वाढवतो, तर त्यासाठी हे दोन्ही सुद्धा टाकायचं आवरणासाठी. मासे मॅरिनेट करून झाले, मसाला सुद्धा तयार झाला आणि पीठ सुद्धा तयार झालं जे आपण आवरणासाठी वापरणार आहोत ना ते. तर आता मासे फ्रायला घेऊ. लिंबू नसेल तर कोकम वापरा, कोकम नसेल तर लिंबू वापरायचं. या दोन्हीमधून एक कोणतं तरी वापरायचं. हे टाकल्यामुळे ना माशाचा स्वादिष्टपणा वाढतो. माशाचे पीस घ्यायचे आणि आपण जो मसाला बनवलाय ना तो लावून घ्यायचा. मसाला लावून झाला. आता आपण जे आवरणाचं पीठ तयार केलंय ना त्यात टाकायचा पीस आणि असं दाबून घ्यायचं. सर्व पीस असेच करून घ्यायचे. मसाला लावायचा आणि पीठ लावून घ्यायचं. भांडणं लहान असल्यामुळे ना ह्या ट्रे मध्ये काढून घेते मी जे पीठ लावलेली मासे आहे ना ते. असे दाबून घ्यायचे म्हणजे पूर्ण व्यवस्थित पीठ लागलं जातं. परत पलटी मारायची आणि परत दाबून घ्यायचं. दाबल्यामुळे ना आपण जेव्हा फिश फ्राय करतो ना तेव्हा ते कोटिंग सुटल्या जात नाही, म्हणून त्यासाठी ना असं दाबून घ्यायचं. उरलेल्या माशांना सुद्धा असंच मसाला लावून घ्यायचा आणि आवरणाचं पीठ लावून घ्यायचं, जसं आपण पहिलं केलं ना तसंच. सर्व माशांना मसाला आणि पीठ लावून झालं. आता फ्राय करायला घेऊ. 3 चमचे तेल टाकायचं फ्राय करायला. तेल चांगलं गरम झालंय. आता त्यात ना लसूण आणि कढीपत्ता टाकायचा. हे दोन्ही जर टाकलं ना तर माशांची चव आहे ना अप्रतिम लागते. आता लसूण आणि कढीपत्ता असा साईडला करून घ्यायचा आणि त्यामध्ये ना आपण हे पीस टाकून द्यायचे. मासे फ्राय करताना ना गॅस मंद आचेवर ठेवायचा. आता पॅन मध्ये जेवढे बसेल तेवढे करणार आहोत आपण फ्राय. मासे तेलात फ्राय करायला टाकल्यानंतर ना लगेच पलटवायचा नाही. 2 मिनिटे होऊन द्यायचे आणि मगच तो
पलटायचा. लगेच जर पलटला ना त्याचं फुटकं पडतं आणि व्यवस्थित फ्राय होत नाही. मासे फ्राय करताना झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवल्यामुळे माशांचा कुरकुरीतपणा कमी होतो. मासे फ्राय करताना ना तेल हे मध्यम गरम पाहिजे. खूप कमी सुद्धा गरम नको किंवा खूप जास्त सुद्धा गरम नको. जास्त जर गरम ठेवलं तर मासा फ्राय करताना तो जळतो आणि कमी ठेवला तर मासा तेल शोषतो. त्यासाठी तेल हे मध्यम गरम करायचं आणि गॅस हा मंद आचेवर ठेवायचा. 2 मिनिटं झाली आहे तर मासे आता पलटी देऊन घेऊ. मस्त असा कलर आलाय आणि कुरकुरीतपणा सुद्धा यायला लागलाय माशांना. आता परत पलटवायची गरज नाही माशांना. खालच्या साईडनी फ्राय झाला की आता आपण मासे काढून घेणार आहोत. मासे फ्राय करताना रंग आणि वास इतका छान येतोय ना, कारण बेडगी मिरची वापरल्यामुळे रंग आला आणि घरगुती लाल मिरची पावडरमुळे तिखटपणा आला. तर मस्त होताय चवीला. उरलेले मासे सुद्धा याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. मासे फ्राय झाले ते कसं ओळखायचं माहितीये का? दोन्ही साईडने असा कुरकुरीतपणा येतो. असा कुरकुरीतपणा आला की समजून जायचं मासे फ्राय झाले. आता ते काढून घेऊ. अशा प्रकारे एकदम झकास आणि कुरकुरीत रावस फिश फ्राय तयार झाला. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये. तोपर्यंत नमस्कार.